प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक माननीय डॉक्टर
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढूया. एक ग्रुप फोटो घ्या सर. सर जरा असे उभे राहू जरा थोडंसं असं. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर हे पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा शाळेच्या गजरामध्ये मुंबईचे हृदय सम्राट आणि 85 ते 85 वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी पण अजून ते तरुण आहेत. एकदम जग वाटत आहे असे माननीय डॉक्टर जगन्नाथजी हेगडे साहेब हे आजच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम अशा महान पत्रकारितेमध्ये ज्याने आपली 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत. शासनाला घाम फुटेल असं काम त्यांनी केलेलं आहे. निर्भीड पत्रकारिता आणि शासनाला दिशा देण्याचं काम, हे काम डॉक्टर सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर तो जयश्रीताई संगीतराव यांच्याबद्दल समाजसेविका आहेत. आता त्यांच्याबद्दल सर्वच आपल्या या ठिकाणी आमचे डोंगरे सर यांनी विश्लेषण केलेलं आहे. बंधूंनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.
2026 चालू झालेला आहे. गणरायाच्या चरणी दर्शनासाठी गेलेले आहेत, परंतु कित्येक पत्रकार या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. ती अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण आज दिवस आहे तो तुमचा, माझा आणि सर्व पत्रकार बांधवांचा. म्हणून आजचा दिवस हा आपण बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी मराठी वृत्तपत्र चालू केलं, इंग्रजांविरुद्ध त्याने आवाज उठवला आणि निर्भीड पत्रकारिता काय असते हे समाजाला त्याने दाखवून दिलं. असे आमच्या सर्वांचे हृदयस्पर्श बाळशास्त्री जांभेकर यांचं आज पत्रकार दिन जे आहे त्यांच्यासाठी एक शिबिर ठेवलंय. गेल्या वर्षी पण आम्ही शिबिर ठेवलं होतं. आपण त्या कार्यक्रमामध्ये होतात, पत्रकार दिनानिमित्त आपण कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये देखील प्रमुख पाहुणे हेगडे साहेब आपण होतात, सुकृत खांडेकर आपण आला होता त्या कार्यक्रमाला. अशा आम्ही विविध असे जे काही कार्यक्रम आहेत पत्रकार लोकांसाठी, तर ते आम्ही करण्याचं आमचं प्रयत्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त आज या ठिकाणी सर्व गोष्टीचं सोंग करता येतं, फक्त पैशाचं सोंग करता येत नाहीये. कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तरी मिनिमम 1 लाख रुपये खर्च येतो आणि तो खर्च करतेवेळी आर्थिक बाजू जर भक्कम असेल तर आपण पुष्कळशी उंच भरारी घेऊ शकतो, परंतु आर्थिक बाजू सध्या संस्थेची कमकुवत आहे. आम्ही आव्हान केलं होतं त्या दिवशी आमच्या मीटिंगमध्ये, तरी कित्येक आमच्याकडे दानशूर व्यक्तींनी 10,000, 11,000, 5,000 अशी देणगी एकाच दिवशी 55,000 रुपयाचा जनादेश गोळा झाला एकाच, आणि ते देखील आमच्या कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये. तर मी आता देखील या ठिकाणी जे पुरस्कर्ते आहेत ते आमचे मुख्य पत्रकार आहेत आणि त्यांनी या संस्थेला वाहून घेतलेलं आहे. तर त्यांना देखील मी आव्हान करतो आहे की बाहेर आपल्या महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेचं एक पुस्तक ठेवलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये 10 पावत्या आहेत. प्रेमापोटी संस्थेसाठी आर्थिक मदतीसाठी मी तुम्हाला आव्हान करत आहे की आर्थिक मदतीसाठी जास्तीत जास्त सहकार्य करावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विलास देवळेकर आपल्या सर्वांचे पत्रकार मंचावरून आपल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वात विनंती असा की या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मी गाराने घालत असा आपण शांतपणे होऊन शांत चित्ताने ऐकून घेऊया. बा पेनेश्वरा महाराजा आज जो पत्रकार दिन निमित्त सगळे पोरा ठोरा म्हातारे कोतारे विलान साजरा करतात रे महाराजा, भय महाराजा. दरवर्षी प्रमाण या पत्रकार दिनात विलोहा प्रेमानं पत्रकार, साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते मंडळी जमा झालो असा रे महाराजा. कुणी काय कुणावर वाकडा नाकडा केला असा तर तो बाहेरच्या बाहेर निघून जाऊन दे रे महाराजा. कोणा लिखाण येत असा तर त्यांना पत्रकार संपादक होऊन दे. काम धंद्या सर्वात यश दे, पोरा ठोरास यश दे. कोणाचो बाकी जुळत नसाल तर त्याका तुझ्या कृपेने जमा होऊन दे रे महाराजा. 12 बातम्याचो एक वृत्तपत्र कर, एकाचो 21 कर, 5चो 25 कर रे महाराजा. असलेल्या नसलेल्या सगळ्या संकटात संपून टाक. काय DTP प्रिंट चुकला मागला असा तर माफ कर रे महाराजा. आजचो ह्या
कार्यक्रमात कुणी अडथळा अनुभवात ठाकला असा तर त्याका आडवा असं त्याका उभा कर. अर्थात वडाची साल पिंपळाची साठ वडाकला आणि त्यांचे दात त्यांच्याच घशात घालरे महाराजा. आमचो लिखाण संस्कृती आणि आपला वृत्तपत्र कॉम्प्युटर युगात असा चालत राहू दे महाराजा. आजच्या आपणा सर्वांक पत्रकार दिनान निमित्त मनपूर्वक शुभेच्छा. तसाच ज्यांका समानती पुरस्कार प्राप्त मिळाला असा त्यांका हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.